आज नवी मुंबई वाशीमध्ये कांदा एक्सपोर्टरांची आज मीटिंग होती असोसिएशनची। त्या मीटिंगमध्ये साधारणतः 32 ते 33 लोक हजर होते। पूर्ण महाराष्ट्रामधून खास करून मुंबई, नाशिक, पुणे येथील सगळे एक्सपोर्टर लोक आज मीटिंगमध्ये हजर होते। मीटिंगचा जो विषय होता तो 7 तारखेला जो शासनाने कांद्याची निर्यात ताबडतोब बंद केली, म्हणजे रात्री साधारणतः त्यांचा निर्णय झाला आणि सकाळी 8 वाजता तो सगळीकडे GR आला का 7 तारखेपासून कांद्याची निर्यात ही बंद करण्यात येत आहे। आतापर्यंत कांदा जो आहे 7 तारखेपर्यंत $800 MEP मध्ये बाहेर जात होता आणि तो अचानकपणे 7 तारखेला शासनाने बंद केला। त्या विषयावर चर्चेसाठी आणि सगळा आढावा घेण्यासाठी ती मीटिंग होती। 7 तारखेला जो अचानक बंद करण्यात आला त्या बंदमुळे भरपूर मोठ्या प्रमाणात हे निर्यातदारांचं नुकसान झालेलं आहे, कारण की तो बंद जो आहे तो अचानक आलेला आहे। कांद्याचा निर्यात जो असतो तो साधारणतः 5 ते 7 दिवसाचा विषय असतो। माल घेण्यापासून, ग्रेडिंगपासून, कंटेनर बुकिंग करणे आणि तो मुंबईला लोड करून पोर्टवरून तो बाहेर पाठवणे, तर ह्या गोष्टीला साधारणतः 5 ते 7 दिवस लागतात आणि त्या हिशोबाने एक्सपोर्टर लोक हे आपले माल परचेस करत असतात। परंतु अचानक आलेल्या बंदमुळे मोठ्या प्रमाणात हे एक्सपोर्टरचं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या ज्या ऑर्डर होत्या बाहेर दिलेल्या त्या सगळ्या पेंडिंग राहिलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारे तो जो माल आहे तो त्यांना पाठवता आलेला नाही। त्या संदर्भात एकूण सगळी चर्चा झाली। त्याबद्दल शासनाचा पाठपुरावा करण्यासाठी आज शासनाला मेलद्वारे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। तसेच पुढील हप्त्यामध्ये किंवा येत्या बुधवारी गुरुवारी जर पीयूषजींचा वेळ मिळाला तर दिल्ली येथे जाऊन पीयूषजी यांना भेटायचं आहे। प्रत्यक्ष भेटून त्यांना या सगळ्या अडचणी सांगायच्या आहे। प्रोडक्शन जे आहे ते आता डिसेंबर महिन्यात कुठेतरी वाढत चाललेलं होतं। डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात ह्या तिन्ही राज्यांमध्ये ह्या वर्षी चांगल्या मोठ्या प्रमाणात क्रॉप आहे आणि आवक आपण बघतोय मागील 7-8 दिवसात सगळीकडे आवक वाढलेली आहे। खास करून सोलापूर, नगर जिल्हा, नाशिक जिल्हा सगळीकडे आवक ही मुबलक प्रमाणात आहे। तर आता एक्सपोर्टला चालना आहे, म्हणजे एक्सपोर्ट हा होऊ शकतो। काय फार मोठं शॉर्टेज हे आपल्या भारताला सध्या जाणवेल अशी कुठेही आकडेवारी नाही। त्यामुळे शासनाला विनंती करून लवकरात लवकर आपल्याला एक्सपोर्ट कसं चालू करण्यात येईल याबद्दल त्यांच्याशी चर्चा विनिमय करायचा आहे। त्यामुळे शासनाने सुद्धा या गोष्टीवर विचार करून ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।